एका शेतकऱ्याला शेतात सिंह दिसला, पण त्यानंतर शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक होतंय. एक शेतकरी ज्याच्या समोर सिंहासारखं मोठं संकट उभं राहिलं, पण त्याने घाबरून न जाता आपल्या बुद्धीचा वापर केला आणि अशी अविश्वसनीय गोष्ट केली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शेतकरी दुपारी जेवण करून आला होता. त्याला काही अंतरावर शेतात झोपलेला सिंह दिसला. आसपास कोणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण की सिंहाने डोळे उघडून त्याच्याकडे रागानं बघितलं होतं. आता कोणत्याही क्षणी तो सिंह त्याच्यावर हल्ला करणार होता. पण यानंतर शेतकऱ्याने कसा बुद्धिचातुर्याने आपला जीव वाचवला, ज्यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात या शेतकऱ्याचं कौतुक होत आहे. मग त्या शेतकऱ्याने त्या सिंहासोबत असं काय केलं, काय डोकं चालवलं, कसा बुद्धीचा वापर केला, चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आज आपण एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याच्या समोर अचानक सिंहासारखं मोठं संकट उभं राहिलं, पण तो घाबरला नाही. त्याने बुद्धीचा वापर केला. शेतकरी अडाणी होता, पण त्याने असं डोकं चालवलं की संपूर्ण देशात त्या शेतकऱ्याची चर्चा सुरू झाली. एक साधा शेतकरी जेवण करून शेतात आला होता. दुपारचे साधारणपणे 2-3 वाजले असते. तो त्याच्या कपाशीच्या शेतात थोडंसं काम राहिलं होतं म्हणून करायला आला होता. पण त्याने तो शेतात जेव्हा एंट्री केली तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे राजश्र सिंह विसावला होता. एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं आपलं काही खरं नाही. आसपास कुणीच नव्हतं. त्याने आसपास नजर टाकली. शेजारच्या शेतात, पलीकडल्या शेतात कुणीच नव्हतं. त्याने सिंहाला पाहिलं होतं. सिंह काही क्षण झोपलेला होता, पण तो इकडे तिकडे ज्यावेळेस पाहत होता त्यावेळेस त्या सिंहाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलेलं होतं आणि सिंह आता अगदी सावध झालेला होता. कोणत्याही क्षणी तो त्याच्यावर हल्ला करणार होता. आता त्याला माहिती होतं की या सिंहापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काहीतरी डोकं चालवावं लागेल. त्याला माहिती होतं की सिंह आगीला घाबरतो, पण आग लावण्यासारखं त्याच्याजवळ काही नव्हतं. त्याच्या बाजूला पडलेली काठी होती, पण त्या काठीचा काहीच उपयोग नव्हता, कारण की सिंहाने त्याच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती. पळून जाण्याचा त्याने विचार केला, पण त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं आणि आसपासच्या शेतातही कुणी नव्हतं. जवळपास 1 किलोमीटर लांबीला एका आजीची झोपडी दिसत होती, पण तिथपर्यंत जाईपर्यंत या सिंहाने त्याला केव्हाच पकडलं असतं. शेजारी एक विहीर देखील होती, पण त्याला पोहता येत नव्हतं. शेतकऱ्याने सगळ्या गोष्टींचा विचार काही क्षणात केला. त्याचं डोकं त्या दिवशी इतकं वेगानं चाललं की त्याच्या आधी ते कधीच चाललं नव्हतं. सिंह जवळ येत होता. तो हळूहळू मागं सरकत होता. आता सिंह त्याच्यावर झेप टाकणारच. तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याने पाहिलं त्याचं शेत फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं आणि जिथं डोंगर उतारावर सरकारने झाडे लावा, झाडे जगवाची मोहीम राबवली होती. तर त्या अंतर्गत तिथे रोपं लावले होते आणि त्या रोपांच्या वर जाळ्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या. त्याने एक जाळी पाहिली आणि त्याच्या डोक्यात काही क्षणात त्याची कल्पना आली. ती कल्पना येत होती तेवढ्यातच सिंहाने त्याच्यावर जवळपास उडी मारलीच होती की त्याने जागावर तिथून पळ काढला. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर लांब होती, पण सिंह अगदी जवळ आला होता. त्याने जाळीकडे धाव घेतली, पण लगेच सिंह देखील वेगानं त्याच्या मागे पळू लागला. एक जोरदार डरकाळी फोडली. आता शेतकऱ्याच्या मनात भीती दाटून आली होती. सिंह वेगानं त्याच्या जवळ येऊ लागला. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यात आधी गळ्याभोवती रुमाल गुंडाळला होता आणि तो जाळीच्या दिशेने धावू लागला. आता त्याच्या आणि सिंहाच्या मध्ये फक्त काही बोटांचंच अंतर होतं. सिंह अगदी जवळ आला होता. सिंहाचा पंजाने जवळपास त्याला पकडलंच होतं, पण शेतकऱ्याने डोकं लावलं. त्याने जवळपास 10 मीटर लांबीवर असणाऱ्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याला वाटलं होतं आपल्याला लागेल की काय, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. बरोबर त्या क्षणी शेतकऱ्याने जोरदार उडी मारली आणि तो त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला लागलं. जाळी बाजूला जाऊन पडली. त्याने ती लगेच अंगावर घेतली. आता तो पूर्णतः जाळीच्या आत होता. आता सिंहाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पंजे जाळीला लागले. आता सिंह त्याला थेट इजा करू शकत नव्हता, पण तरी तो पूर्णपणे सुरक्षित नव्हता. त्याची जी जाळी होती तर ती जाळीची उंची त्याच्या गुडघ्यापर्यंत येत होती. म्हणजे ती जाळी त्याने पूर्णतः डोक्यातून खाली घातली होती, पण त्याचे पाय आणि छातीपासून वरचा भाग हा मोकळा राहत होता. आता सिंहाने 1-2 वेळा त्याला पंजा मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण सिंहाच्या लक्षात आलं याच्या अंगाभोवती जाळी आहे. पण सिंहाने पाहिलं त्याचे पाय अजून मोकळे आहे आणि त्याच्या छातीचा भाग देखील मोकळा आहे. आता शेतकऱ्याच्या देखील लक्षात आलं होतं की जर आपल्या पूर्ण अंगाभोवती जाळी नसेल तर हा सिंह आपल्याला केव्हाच मारून टाकेल. मग त्याने डोकं चालवलं. तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला. सिंह त्याला बाहेरून पंजा मारून पकडण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळी झुंज चालली. शेवटी सिंहाने त्याला जोरात ढकललं आणि तो पडला. पण त्याने जाळी इतकं घट्ट धरली होती की तो बाहेर आला नाही. थोड्या वेळाने सिंह शांत झाला. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. आता यानंतर शेतकऱ्याने पुढचं डोकं लावलं, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही.
म्हणतात ना, जेव्हा संकट येतं तेव्हा भगवंत काहीतरी मार्ग दाखवतो. आता भगवंताने एक कल्पना त्याच्या डोक्यात टाकली होती, की जाळी दिली होती, पण आता इथून पुढचं काम त्या शेतकऱ्याला करायचं होतं. आता ती जाळी त्याच्या पूर्ण अंगभर पुरत नव्हती, म्हणून तो गुडघ्यावर बसून होता. गुडघ्यावर तो बसला की पूर्ण जाळीमध्ये त्याचं शरीर जायचं, थोडंसं बाहेर निघत होतं, पण त्या सिंहाला एवढं लक्षात येत नव्हतं. सिंह त्याला हळूहळू पंजा मारण्याचा प्रयत्न करायचा, पुढे मागे ढकलायचा, पण त्याने ती जाळी अगदी पक्की धरलेली होती. आता त्याला माहिती होतं की ते थांबून आपल्याला जमणार नाही, आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून त्याने धीर धरून उभं राहण्याचा प्रयत्न केला. तो जाळी घेऊन हळूहळू चालू लागला. तो जसा 5-6 फूट पुढे गेला, सिंह पुन्हा उठला आणि त्याच दिशेने धावला. शेतकऱ्याला कळलं, आपण जर चाललो तर हा सिंह हल्ला करतो, म्हणून तो पुन्हा खाली बसला. अर्धा तास तो तिथंच बसून राहिला. त्याला माहिती होतं असं बसून राहिलं तर सिंह आपला जीव घेणार. मग त्याने तीच युक्ती वापरली. तो उभा राहिला, यावेळेस तो थोडा वेगानं पुढे पळाला. सिंह पुन्हा त्याच्या मागे पळाला. याच वेळी शेतकऱ्याला काय दिसलं? त्याला दिसलं एक लांबवर एक झोपडी होती. ती झोपडीमध्ये एक वयस्कर आजी राहत होती. ती झोपडी आता त्याला जवळ आल्यासारखी वाटत होती, पण सिंह त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊ देत नव्हता. सिंह तो थोडा पुढे गेला की सिंह अगदी वेगानं येऊन त्याच्यावर पंजा मारायचा, आणि त्याला माहिती होतं हाच पंजा जर आणखी जोराने जर मारला तर जाळीच्या आतून आपल्याला या सिंहाचे नख लागू शकतात. म्हणून त्याला भीती वाटत होती, पण समोर त्याला ती झोपडी देखील दिसत होती. आता सिंहाला कळलं होतं की हा जाळीच्या मदतीनं पळ काढतोय, म्हणून त्याने शेतकऱ्यावर झेप घेतली. शेतकऱ्याला वाटलं आपला शेवट होणार, तर त्याला माहिती होतं की ही रिस्क घ्यावीच लागेल. आता याच्यातून तो बाहेर कसा पडणार? तो त्या लांबून त्या आजीला हाका मारू लागला. आसपासच्या शेतातही त्याने आवाज दिला, पण पाऊस असल्यामुळे कोणी जास्त बाहेर येत नव्हतं. आता तो शेतापासून 50 फुटावर आला होता. एक छोटीशी जाळी त्याला सिंहापासून आता जास्त काळ वाचू शकत नव्हती. त्याला काहीतरी वेगळं डोकं चालवण्याची गरज होती. पाऊस थोडासा थांबला होता. ही जाळी झाडासाठी होती. शेतकऱ्याच्या शरीरापेक्षा ती जाळी छोटी असल्यामुळे ती काही ठिकाणी उघडी राहत होती. सिंह जर त्या कमजोर जागेवर त्याला समजलं असतं की इथं जाळी नाहीये आणि त्या कमजोर जागेवर हल्ला केला असता तर शेतकऱ्याचा जीव वाचला नव्हता. तर त्यावेळेस त्याने एक डोकं लावलं, एक मोठा चमत्कार त्याच्याबरोबर घडला. शेजारी एक बाजरीचं शेत होतं. त्या बाजरीच्या शेतामध्ये पक्ष्यांचा मोठा थवा आवाज करत उडाला आणि त्यावेळेस सिंहाचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की जर पक्षाचा आवाज आला की हा सिंह विचलित होतो, त्याचं दुर्लक्ष होतं. त्याला माहिती होतं पक्षाचा आवाज आला की सिंह विचलित होतो. तब्बल 2 ते 3 तास शेतकऱ्याचे जाळीमध्ये बसून गेले होते. आता त्याला कळालं होतं की आता रिस्क जर घेतली नाही तर आपला जीव इथे जाऊ शकतो. त्याने काय केलं? त्याने ठरवलं आता आपण पक्ष्यांना उडू. जाळीमुळे त्याला वाकणं शक्य नव्हतं. त्याने एक छोटासा दगड उचलला, फेकला, पण काही झालं नाही. त्याला कळलं छोटा दगड काही कामाचा नाही, म्हणून त्याने मोठा दगड उचलला आणि तो बाजरीच्या शेतात फेकला. तो दगड पडताच पक्ष्यांचा एक मोठा थवा जोरदार आवाज करत उडाला. सिंह भुकेलेला होता. त्याला वाटलं की आपण एखादा पक्षी पकडू शकतो. त्याने पक्षाच्या मागे उडी मारली. शेतकऱ्याला आता पळायची संधी मिळाली होती. त्याला माहित होतं की सिंह काही सेकंदात परत येणार, म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने ती जाळी आपल्या शरीरापासून बाजूला केली आणि तो इतक्या वेगानं पळाला की तो थेट झोपडीतच जाऊन पडला. सिंहाने त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपेतून जागी झाली आणि घाबरलेल्या शेतकऱ्याला पाहिलं. आता त्याला एक सुरक्षित जागा मिळाली होती, पण अजूनही धोका टळला नव्हता. तो सिंह तिथे त्या दरवाजाच्या बाहेरच बसून होता. शेतकऱ्याला घरी जायचं होतं, पण सिंह दाराच्या बाहेर ठाण मांडून बसला होता. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्याला घरी जायचं होतं, म्हणून त्याने पुन्हा डोकं चालवलं. आजीच्या चुलीत जळणारं लाकूड घेतलं, त्याला कापड गुंडाळलं, त्याच्यावर तेल टाकून एक मशाल तयार केली. त्याने झोपडीचा दरवाजा थोडा उघडला, ती मशाल बाहेर काढली. मशालीचा मोठा भडका सिंहाच्या समोरच झाला. सिंह थोडा मागे सरकला, पण तो तिथेच बसून होता. मग त्यानंतर शेतकऱ्याने झोपडीच्या वरच्या भागातून सिंहाच्या दिशेने जळणारं लाकूड फेकलं. मग आता मात्र सिंह चांगलाच घाबरला. त्याला कळलं होतं की ते धोका आहे. अखेर तो सिंह तिथून निघून गेला. आजीलाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता, पण जेव्हा तिने स्वतःला बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. अशा प्रकारे एका शेतकऱ्याने प्रसंगावर राखून सिंहाच्या तावडीतून आपला जीव वाचवला. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कोणत्याही मोठ्या संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला तर कोणतेही प्रश्न सोडवता येतात. शेतकऱ्याकडे काही साधन नव्हतं, पण त्याने उपलब्ध साधनांचा योग्य वापर केला. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी एक पाऊल विचारपूर्वक टाकलं. त्याची ही गोष्ट सांगते की जर तुम्ही योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला तर किती मोठं संकट असो तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. त्यानं भीतीवर विजय मिळवला, बुद्धीचा वापर केला. ही गोष्ट आपल्याला सांगते की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टीचा वापर करून कठीण परिस्थितीतून मार्ग काढता येतो. अशा आज अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.